मित्रांनो, जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जी कोणत्या ना कोणत्या कारणाने रहस्यमयी राहतात. असंच एक ठिकाण आहे दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वत आणि पॅसिफिक महासागरामध्ये वसलेल्या चिली या देशात. येथे एक निर्जन बेट आहे जिथे सुमारे 900 रहस्यमय मूर्त्या सापडल्या आहेत. या मूर्त्यांच्या निर्मितीबद्दल तर अनेक तर्कवितर्क लावले जातात, पण या मूर्त्या नेमक्या कशासाठी बनवण्यात आल्या होत्या हे अजूनही एक रहस्य आहे. बेटाचं नाव ईस्टर आयलंड असून येथे बनवलेल्या रहस्यमय मूर्त्यांना मोई या नावानं ओळखलं जातं. या मूर्त्यांचं वजन सुमारे 100 टन असून या 30 ते 40 फूट उंच आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व मूर्त्या दिसायला सेम टू सेम दिसून येतात आणि या मूर्त्यांना पाहिल्यावर असं वाटतं की या सर्व मूर्त्यांना एकाच साच्यामध्ये बनवलं असावं. या ठिकाणाचा शोध युरोपियन एक्सप्लोरर जेकब रोकोडेव्हिज यांनी लावला होता. ज्या दिवशी त्यांना या मूर्त्या सापडल्या तेव्हा ईस्टर संडे होता आणि म्हणूनच या बेटाला ईस्टर आयलंड या नावाने ओळखलं जातं. यामधील काही मूर्त्या समुद्राकडे पाठ फिरवून एक लाईन मध्ये उभ्या आहेत. असं म्हटलं जातं की या मूर्त्या इतक्या मजबूत होत्या की त्यावर हतोडा जरी मारला तरीही किरकोळ डॅमेज व्यतिरिक्त त्यांना फारसं नुकसान व्हायचं नाही. या मूर्त्यांबाबत एक प्रश्न नेहमी उद्भवतो, तो म्हणजे या बेटावर मानवी वस्तीचे कोणतेही पुरावे मिळालेले नसताना इतक्या साऱ्या मूर्त्या आल्याच कुठून? त्याही फक्त 1-2 नव्हे तर टोटल 900 मूर्त्या. काही लोकांचा असा विश्वास आहे की शेकडो वर्षांपूर्वी एलियन्स या बेटावरती आले होते आणि त्यांनीच या मूर्त्या बनवल्या, पण ते हे काम अर्धवट सोडून निघून गेले. मात्र या सर्व अफवा असून या संबंधित कोणतेच पुरावे सापडलेले नाहीत. या मूर्त्यांना ईस्टर बेटावर राहणाऱ्या रापानुई नावाच्या लोकांनी 1250 ते 1500 दशकात बनवल्या होत्या. या मूर्त्या बनवण्यामागचं कारण सांगितलं जातं की रापानुई लोकांनी त्यांच्या पूर्वजांच्या स्मरणार्थ आणि सन्मान म्हणून या मूर्त्या घडवल्या होत्या. मूर्त्या बनवण्यासाठी या लोकांनी झाडांची अंधाधुंद तोड सुरू केली, ज्यामुळे रापानुई लोकांना या बेटावरती राहणं अशक्य होऊ लागलं. याच कारणास्तव ते या मूर्तींचं काम अर्धवट सोडून येथून दुसरीकडे निघून गेले. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. अशाच नवनवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.